तर दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणाऱ्या शरद पवार यांनी अनेक मोहरे वेचायला सुरुवात केली आहे। समरजित घाटगे यांच्यानंतर अजित पवार गटात असलेल्या दाजी आणि पाहुणे असलेल्या 2 पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली आहे। बघूयात। कोल्हापुरात राजकीय आखाडा। मेहुणे आणि दाजींनी घेतली पवारांची भेट। राधानगरीमध्ये पवार कुणाला देणार तिकीट? लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी केल्यानं शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्यांची रांग लागली आहे। राधानगरी मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मताधिक्य मिळाल्यानं इच्छुकांची संख्या वाढली आहे। महायुतीमधील अनेक इच्छुक पवारांची भेट घेत आहेत। राधानगरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे नेते आणि मेहुणे पाहुणे असणारे माजी आमदार के.पी. पाटील आणि ए.वाय. पाटील या दोघांनीही पवारांची भेट घेत उमेदवारीची मागणी केली आहे। कधीही शरद पवार गटाचा राजीनामा पूर्वी दिलेला नव्हता। नवीन प्रवेश नाही माझा, ते घर माझंच आहे। माझी भूमिका आघाडी बरोबर ठाम आहे असं मी त्यांना सांगितलेलं आहे। आता त्याचा निर्णय ते घेतील आणि या निवडणुकीत मी शरद पवारांच्या विश्वासयोग्य निवडणूक लढवायचा निर्णय घेतलेला आहे आणि उद्याची निवडणूक 100% शरद पवार त्या मतदारसंघामध्ये मला लढवतील। 2 पाटील तिथं असतानाच राहुल देसाई यांनी देखील पवारांची भेट घेतली आहे। देसाई यांनी नुकताच भाजपचा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। महाविकास आघाडीच्या माध्यमातून आता उमेदवारी अजून राधानगरी बुद्रुकचे कोणत्या पक्षाकडे जाणार आहे हा त्यांचा निर्णय शेवटी महाविकास आघाडीचा असणार आहे। पण या महाविकास आघाडीतले नेते आहेत, या निमित्ताने पवार साहेबांचा आशीर्वाद घ्यावा या भूमिकेतून मी आज त्यांची या ठिकाणी भेट घेतलेली आहे। राधानगरी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मीही उमेदवारी करण्यासाठी इच्छुक आहे आणि ती उमेदवारी महाविकास आघाडीच्या माध्यमातून मिळावी अशी एक माझी रास्त भावना आहे। त्या संदर्भात मी आज या महाविकास आघाडीच्या नेत्यांना आज मी भेटलेलो आहे। एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे प्रकाश आंबेडकर हे राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत। जागा वाटपात राधानगरी मतदारसंघ शिंदेच्या शिवसेनेकडे जाणार, त्यामुळेच के.पी. पाटील आणि ए.वाय. पाटील यांनी अजित पवारांची साथ सोडत तुतारी फुंकण्याची तयारी केली आहे। मात्र शरद पवार कोणत्या पाटलांना संधी देणार याची उत्सुकता आहे। प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।